आपण सर्वजण गुगल मॅप वापरत असतो मित्रांनो. तर गुगल मॅपच्या नादावरून सध्या न्यूज मध्ये जे ट्रेंडिंग विषय चाललेला आहे तो आहे की एका अर्धवट काम असलेल्या पुलावर रस्ता दाखवतो गुगल मॅप आणि त्यावरून ही कार खाली पडून ऍक्सिडेंट होत आहे. तर या झालेल्या ऍक्सिडेंट मुळे सध्या एक प्रश्न नवीन निर्माण झालेला आहे की या झालेल्या ऍक्सिडेंटचा जिम्मेदार कोण किंवा याची भरपाई कोण देणार आणि मॅपने हे लोकेशन दाखवणं कितपत योग्य आहे. तर या ठिकाणी मॅप जे लोकेशन दाखवत आहे तरी सुद्धा आपण काळजी घेणं खूप आवश्यक आहे. काळजी केअर घेणं आवश्यक आहे. गाडी थांबून कधी कधी लांबच्या प्रवासाला जात असताना त्या लोकांना विचारणं आवश्यक आहे. कारण काही टेक्निकल किंवा तांत्रिक अडचणीमुळे काय होतं कधी कधी लोकेशन दुसरीकडे दाखवत असते. असे अनेक लोक आहेत ज्यांना गुगल मॅपचा असा अनुभव आलेला आहे की कसं गुगल मॅप मुळे आपली थोडा वेळ वाया जातो किंवा लोकेशन चेंज होते. तर या पुलावरून चक्क गाडी खाली पडलेली आहे. उत्तर प्रदेश मधली ही घटना आहे. गुगल मॅपच्या नादामध्ये ही झालेली घटना आहे. बघा, पुलावरून कोसळलेली कार, तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर हे जे मृत्यू झालेला आहे तर ह्या गुगल मॅपवर जास्त भरोसा ठेवून 100% विश्वास ठेवून बिलीव्ह करून गाडी फुल स्पीडनं चालवली आणि पुढे पुलाचं काम चालू होतं आणि पुलच नव्हता, रस्ताच नव्हता, डायरेक्ट गाडी खाली पडली. तर सर्वांना एक काळजी घेण्याची आवश्यकता आहे गुगल मॅपवरून.